नमस्कार, माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला पालक छोले करून दाखवणार आहे। पालक पनीर तुम्ही अनेकदा खाल्ले असेल, परंतु पालक छोलेची मसालेदार आणि टेस्टी भाजी तुम्ही कधी केली नसेल, तर ही इंटरेस्टिंग आणि टेस्टी भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल। पालक छोलेची रेसिपी खूपच सोप्या पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब जरूर करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। 1 वाटी छोले रात्रभर भिजवून मी स्वच्छ धुवून कुकरमध्ये टाकलेले आहेत। आता त्यामध्ये छोले बुडतील एवढं पाणी घालूया। कुकरला झाकण लावून याच्या 4-5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। चांगलं मऊसूत असं शिजवून घ्यायचं आहे। छोले शिजत आहेत तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया। मी इथे एक पालकची जुडी निवडून घेतलेली आहे। बघू शकता अशा पद्धतीने पानं मी तोडून घेतलेली आहेत। आपल्याला फक्त पानच घ्यायचे आहेत, देठ घ्यायची नाही आहेत, त्यामुळे भाजी कडवट लागते। आता मी ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे। एका कढईमध्ये मी भरपूर असं पाणी उकळायला ठेवलेलं आहे। आता त्यामध्ये 1 चमचा मीठ घालूया आणि आता त्याच्यात पालकाची पानं टाकून अगदी 2च मिनिटं आपल्याला हे उकळून घ्यायचे आहे, ब्लांच करून घ्यायचे आहे। आता ही पानं मी अगदी 2च मिनिट उकळवून घेणार आहे। 2 मिनिटापेक्षा जास्त ही उकळवायची नाही आहेत, नाहीतर मग ती खूप जास्त शिजतात आणि त्याचा रंग हिरवा राहत नाही। आणि एकीकडे मी थंडगार असं पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये बर्फाचे तुकडे अगोदरच टाकून ठेवलेले आहेत। ही तयारी आपल्याला अगोदरच करून घ्यायची आहे। आता 2 मिनिट झालेले आहेत। आता आपण ही भाजी काढून घेऊया। बघू शकता एका भांड्यामध्ये मी बर्फ घातलेलं पाणी काढून ठेवलेलं आहे। आता त्याच्यामध्ये भाजी टाकायची आहे, म्हणजे त्याची शिजण्याची प्रोसेस बंद होईल आणि त्यामुळे पालकचा रंग अगदी हिरवागार असा राहतो। आता ही भाजी या पाण्यामधून काढून मी पिळून घेणार आहे। बघू शकता अशा पद्धतीने सगळी भाजी पिळून घ्यायची आहे। सगळी भाजी मी पाण्यामधून काढून पिळून घेतलेली आहे आणि तोपर्यंत छोले सुद्धा छान शिजलेले आहेत, छान मऊसूत असे शिजलेले आहेत। आता या पालकाच्या पानांमध्ये मी 1 पळी छोले काढून घेतलेले आहेत। आता हे मिक्सरमध्ये आपण वाटून घेऊया। छोले वाटून घेतल्यामुळे पालक छोलेच्या भाजीला छान घट्टसरपणा येतो। आणि आता इथे मी 2 हिरव्या मिरच्या यामध्येच टाकून वाटून घेणार आहे। यामध्ये थोडंसं आलं आणि लसूण सुद्धा वाटून घ्यायचं आहे, पण मी आलं लसूणची पेस्ट रेडीमेड वापरणार आहे। आता या सर्वांची मी पेस्ट करून घेतलेली आहे आणि बघू शकता पालकचा रंग खूप छान हिरवागार आलेला आहे। एका कढईमध्ये मी 2 टेबलस्पून तेल घातलं आहे आणि मी इथे 2 मध्यम आकाराचे बारीक कापलेले कांदे यामध्ये घालणार आहे। कांदा आता 2-3 मिनिट चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा असा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घेतलेला आहे। मी इथे अर्धा टोमॅटो कापून घेतलेला आहे, तो सुद्धा आता यामध्ये घालून परतून घ्यायचा आहे। मी इथे आलं लसूणची पेस्ट रेडीमेड वापरणार आहे। तुमच्याकडे नसेल तर मी सांगितल्याप्रमाणे पालकमध्येच ती वाटून घ्या। आता ही पेस्ट मी 1 चमचा यामध्ये घालून परतून घेणार आहे। आता हे सर्व 3-4 मिनिटे छान परतून घ्यायचं आहे। चांगलं कांदा टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। कांदा टोमॅटो आणि आलं लसणाची पेस्ट छान परतून घेतलेली आहे आणि आता यामध्ये अर्धा चमचा हळद, 2.5 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर आणि इथे मी छोले मसाला 1 मोठा चमचा भरून घालणार आहे। आणि आता हे मसाले सर्व तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया। आणि आता यामध्ये पालकची प्युरी घालायची आहे। ही पालक छोलेची भाजी खायला खूपच छान लागते आणि अतिशय सोपी आहे। भाताबरोबर, चपातीबरोबर, नानबरोबर खूपच छान लागते। तुम्ही ही भाजी नक्कीच ट्राय करून बघा। आणि आता उकडवून ठेवलेले छोले सुद्धा यामध्ये टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मिक्सरमध्ये पाणी टाकून मी थोडंसं विसळून घेतलेलं आहे, ते पाणीसुद्धा यामध्ये मी घालणार आहे। बघू शकता भाजीला खूपच सुंदर कलर आलेला आहे। आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया आणि मिक्स करून घेऊया। आता ही भाजी आपल्याला 4-5 मिनिट बारीक गॅसवर उकळवून घ्यायची आहे। 5-6 मिनिट भाजी उकळवून घेतलेली आहे। आणि बघू शकता छोले वाटून घातल्यामुळे
भाजीला छान दाटसरपणा आलेला आहे। चमचमीत मसालेदार अशी पालक छोलेची भाजी तयार झालेली आहे। आता आपण ती डिशमध्ये काढून घेऊया। तुम्ही पालकची भाजी वेगवेगळ्या प्रकारे नक्कीच केली असेल, पण या पद्धतीने तुम्ही अशी पालक छोलेची भाजी नक्की करून बघा। खूप छान आणि टेस्टी होते आणि तेवढीच ती इंटरेस्टिंग आहे। तुम्ही या पद्धतीने पालक छोलेची भाजी नक्की करून बघा, तुम्हाला खूपच आवडेल। आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।